नाही, एकतर पुण्याची यादी रात्री पहाटे त्या ठिकाणी दादांच्याकडनं फायनल असून सुद्धा दादा बारामती हॉस्टेलला बसून त्या ठिकाणी या संदर्भामध्ये निर्णय घेत आहेत. पुण्याच्या उमेदवाराच्या वतीमध्ये माझ्याकडे आत्ता या ठिकाणी माहिती नाही. आणि एक अधिकृत लिस्ट जशी आम्ही मुंबईला प्रसिद्ध केली तसं पुण्यामध्ये ए फॉर्म म्हणजे अधिकृत लिस्ट त्या ठिकाणी आहेच. योग्य वेळेला पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. मुंबईतला जो मुद्दा आपण या ठिकाणी मांडतात, मी सुद्धा ती बाब तपासून घेईन, कारण मी परवा या ठिकाणी नव्हतो. काल मी आल्याच्या नंतर आम्ही इतर उमेदवारांच्या वतीमध्ये पूर्णपणाची चर्चा करून इतर ठिकाणी जे काही डावलले गेलेले उमेदवार आहेत की ज्यांनी पक्षासोबत येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे, त्यांची कर्तबगारी, त्यांचं काम त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, अशांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. खरं, इच्छुक उमेदवारांची संख्या पक्षाकडे जवळपास 110 वार्ड लढवण्या इतपत नक्की त्या ठिकाणी होती. परंतु काल मी, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई, मुंबईतील माझे सर्व सहकारी आम्ही एकत्रितपणाने बसलो होतो. मुंबईमधील पक्षाच्या एकंदरीत संघटना याच्याबद्दलची वास्तवतेचं भान असणारे आम्ही आहोत. कार्यकर्ते स्वाभाविकपणाने उमेदवारी मागू शकतात, परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये कारण एक एक प्रभागाच्या मतदारांची संख्या मोठी आहे, अशा वेळेला त्या ठिकाणी नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे त्याचा आम्ही आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा केली आणि त्याच्यातून तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. एक असं आहे की आपण हे जे काही विचारत